शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी बाबर यांची ओळख आहे। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। मुख्यमंत्र्यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे। त्यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। अल्पशा आजाराने त्यांचं निधन झाल्याची सध्या माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय। अनिल बाबर यांचं निधन झालंय। शिवसेनेसाठी त्यांचं मोठं असं योगदान आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच सांगली जिल्ह्यासाठी एक दुःखद बातमी मानली जाते, कारण अनिल भाऊ बाबर हे 3 टर्म आमदार आहेत आणि ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। बाबर हे शिंदे गटाचे विश्वासू आणि मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात, कारण ज्यावेळी शिंदे गट बाजूला झाला शिवसेनेतून त्यावेळी पहिल्यांदा ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांनी सांगली जिल्ह्यातून शिंदे गटाला पाठिंबा दिला होता। आणि या अशा पार्श्वभूमीवर आज गेले 2 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र सकाळी त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आलेली आहे। दुपारपर्यंत त्यांचं पार्थिव त्यांच्या विटा या ठिकाणी गावी नेण्यात येईल आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा अंत्यसंस्कारासाठी येणार असल्याची माहिती आली। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळं ही दुःखद बातमी संपूर्ण सांगली जिल्ह्यासहित महाराष्ट्रालाच आहे आणि दुपारनंतर अनिल बाबर यांच्यावर त्याच्या विटा या गावी अंत्यसंस्कार केले जातील। अनिल यांच्या कारकिर्दीबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच सुरुवातीला अनिल बाबर यांनी फार खडतर परिश्रमातून आपल्या मतदारसंघाची उभारणी केली। त्यानंतर पहिला अपक्ष आमदार म्हणून ते निवडून आले। त्यानंतर शिवसेनेच्या वतीनं मागच्या टर्मला ते निवडून आले आणि यावेळी सुद्धा शिवसेने माध्यमातूनच ते निवडून आले आणि विभागणीच्या वेळी ते शिंदे गटामध्ये दाखल झाले। एकंदरीत टेंबू योजना असेल किंवा दुष्काळी ज्या पाणी योजना असतील या योजना पूर्ण करण्याचं त्यांचं स्वप्न होतं। कृष्णाच्या माध्यमातून दुष्काळी भागाला जास्तीत पाणी मिळावं त्या उद्देशानं त्यांनी काम केलेलं आहे आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत, कारण दुष्काळी टापूमध्ये पूर्णपणे पाणी देण्याचं काम या आमदार म्हणून ते केलेलं आहे। म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये विशेष करून दुष्काळी टप्प्यामध्ये त्यांना पाणीदार आमदार अशी त्यांची ओळख आहे आणि ही ओळख आणि जनसामान्यांमध्ये त्यांचा निर्माण झालेला प्रभाव यामुळे अनिल भाऊ सलग 3ऱ्यांदा या ठिकाणी निवडून आले होते आणि याचाच आज त्यांच्या निधनानंतर मात्र संपूर्ण तालुक्यावर त्यांच्या मतदारसंघावर ही शोककळा पसरलेली आहे। नक्कीच तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा।